रिमोट मी कुठे ठेवला रिमोट? रात्रीचं बघितलंस का बघ आधी हे नाही तिथं खाली आहे का बघ. कुठे तुझं काय रे? झेरॉक्स मारायचा आहे वय. भाई आले का नाही? मग कॅन्सल झालं वय आज? सुट्टी नाही वाटतं. सांगतो आता काय झाला विषय. सकाळी सकाळी मी आता हातरणात नव्हतं, मला एकदम झेरॉक्स मारायसाठी आलेला. झेरॉक्स मारून गेलो आणि उठायचं कारण म्हणजे मी काल सकाळी लवकर जातो नाही पोहायला. मग काल जरा दिवसभर जास्त ते काम केल्यामुळे मी असं लहान दुखायला मला उठायलाच होईना. मग शेवटी उठायलाच नाही. आता वाजले बरोबर 9:15 कमी आहेत, म्हणजे 8:45 आणि 8:45 वाजल्यात आणि मी अजून आवरा नाही. मग मला जरा पाठीमागं माती जरा टाकायची होती म्हणून मी म्हटलं आता जरा निवांत उठ्या, म्हणजे 8पर्यंत उठ्या आणि करूया. जर काय ते आज घडलं नाही मग तरी पण मी आता करणारच आहे ना, असं नाही. पण जरा फ्रेश होणार आणि चालू करणार. नंतर दुपारी जाईन मी पोहायला. तर पहिला ते करतो काम आता. तर तुम्हाला सांगतो मी आता आवरून तयार आहे. गारगुडीला जायचं आहे आणि उद्याचं एक ऑर्डर आहे. मग म्हटलं कपडे इस्त्री नाही आहेत, पहिला इस्त्री कपडे करून आणूया. आणि आज म्हटलं काहीतरी काम करायचं, तर ते मला काय घडलंच नाही. कारण एक वर काहीतरी काय कामच लागत गेलं. मग म्हटलं की सगळं मग पॅकिंग पण झाली थोडंफार. आणि आता जाऊन कपडे पहिला इस्त्री करून आणा. मग गारगुडीला जायचं आहे. किलो 100 40ला अर्धा 50ला 50 किलो घ्या 80 दादा आता गाडी मस्तपैकी धुवून चाललो मी. मला काय आलं असं मी कुठं आलो आहे. मी आता एवढ्याला आलो आहे. अशी गाडी धुवायची होती. गाडी मला त्यांनी 3 ते 4 मिनटात एवढं धुवून दिलेली की नाही फास्टमध्ये. मी म्हटलं मला आता वेळ लागते वाटतं. तर आता आम्ही निघालो काय करायला. मी आकाशची गाडी आणायला. मग आम्हाला आता शूटला जायचं आहे कोल्हापूरला. मी मला दाखवतोच कुठं चाललं आहे आम्ही शूटला. ते देवाला ह्याला गणपतीला. अरे आज गणेश जयंती आहे. जोडी निघाला सवय मोठी गाडी घेऊन जावाची. आता आम्ही आलोय बरोबर रंकाळ्यावर. तर आता रंकाळ्यावर शूट करायचं आहे म्हणून आलोय. तरी बरं लई जास्त ऊन नाही. बरोबर 4 वाजायला आल्यात. किती मिनटं राहिल्यात? 10-1 मिनटं राहिले असतील 4ला. आणि आता आलोय शूट करायचा टाईम इथे. तर इथे जास्त गर्दी नाही. थोडा वेळ झाला की अजून जास्त गर्दी होईल असं मला वाटते. फायनली आता शूट चालू झाली आहे. कारण वेळ झाला जरासा, पण लाईट बरोबर आहे. आणि आता थंडी गार वारा आहे. आणि आम्ही जॅकेट पण घेऊन आलेलो मग बरं झालं. आता काय खरं नव्हतं. फायनली शूट झाला आहे. आणि आता आम्ही निघाले कॅमेऱ्याच्या शोरूमकडं. आणि जरा मस्त बी आता रगडा आणि हे खाल्लेलं आहे. काय खाल्लं मी काय खाल्लं? दहीपुरी. हां दहीपुरी खाली. काहीतरी युनिक प्रकार केला मी. फायनली आम्ही आता घराकडे जायला निघालो. आणि जे आज गुरुवार असल्यामुळं मी काय व्हेजच खाणार आहे. आम्ही सांगितलं खायला. पण आकाशला गुरुवार काय नसते, तरी पण आकाश माझ्यासाठी आज हां गणेश जयंती पण आहे, त्यामुळं आकाश खायला लागला. आता मला बघू आता. तर तुम्हाला सांगतो आता मी घरी आलो आहे आणि थंडी लई आहे. कारण आम्ही सकाळी जाताना आम्ही जॅकेट घेऊन गेलेलो आणि थंडी या 2 दिवसातच जरा जास्त पडलेली आहे. मग आता विषय असा आहे की आम्हाला ते आज केलेलं शूट ते एडिट करायचं आहे आणि त्यांचा फोटो पण पाठवायचा आहे. आणि बघूया उद्या सकाळी किती वाजता उठते. उद्या सकाळी काही काम आहे का नाही मला माहीत नाही. पण आज जरा वेळ होऊन झोपायला पण. आणि आम्हाला पिक्चर बघायचं आहे मस्तपैकी एक संजू. सकाळी 7 वाजले यार. आणि म्हणून 6 वाजल्यास ना अंगावर घोंगडे घेऊन दुपटे घेऊन फोटो एडिट करायला. मला हसावरून आलं आता. एवढी थंडी आहे. तर फायनली आम्ही आता निघाले. 9:30 जायचं तिथे पोचायचं होतं. वाजल्याचं आता नाही किती 10 वाजून 26 मिनिटं इथंच झाल्यात. जवळपास आम्हाला अर्धा ते पाऊण तास लागला. हे इकडे जायचं आहे पुढं. इथनं खाली जायचं आणि सरळ ह्याच्यात कंद्यात जातोय. हां तिकडं जायचं. वाशी नाक्यावर कुठनं हळदी. हां चालते बरोबर आहे की रोड आपलं. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो आता काय झालं की दिवसभर आम्ही शूट करायला त्यामुळे मला व्लॉग काय करता आला नाही. आणि आता 2 शूट कंप्लीट झाले. आणि संध्याकाळी आम्हाला घरला जायचं होतं बिर्याणी खायला. अक्षयने बिर्याणी करून ठेवलेली. पण आता प्लॅन चेंज झाला आहे. त्यांच्या बहिणीचा वाढदिवस आहे आकाशच्या. मग आम्ही आता बड्डे तिथं म्हणजे त्यांनी केला आहे. आम्ही फक्त जेवायला जाणार आहे काय. आणि आम्हाला घेऊनच जाणार आहे असा विषय झाला आहे. त्यामुळे आम्ही जाणार आहे. विशाल विष्णू पाटील. हे मल्टीमीडिया नोकियाचा सिंगल सिम डाळ येते. सिंगल सिम आहे का? मेमरी कार्ड बसणारा एक सिंगल 1700 रुपये. चालू मध्ये नाही कोण एखादा म्हणजे हे आहे का म्हणजे जे जुनं फोन होतं का नाही त्याचं आपडलं बिपड चालायचं तर त्या पद्धतीने आहे. बॉडी तशी रुपये पहिल्यासारखी नाही.
पहिले कसं होतं जरा असं वेगळं होते मोबाईल तसं हेच नाही पहिलं जरा लईच हार्ड होतं ना चार्जिंग आता सगळं हे झालं काय ह्याला पण कॅमेराच नाही का फक्त कॅमेरा नाही आणि मेमरी कार्ड बसत नाही मेमरी कार्ड बसत्याला पाहिजे असेल तर तो 1700 रुपये होते म्हणजे हे सिंगल सिम आहे हो? हा सिंगल सिम कितीला बसणार हा आपल्याला 1450 मिळते होय काय बिर्याणी खायला म्हणा तर किती वाजता आला होता तुम्ही होय नाही आमचा प्लॅन होताच की खरं मध्येच एक हां आलताच प्लॅन करूनच आलता आम्ही खरं जरा काय करूया मग आता उद्या सकाळी आहेच की करणार ना गरम हां ढीग होय का तुम्हाला सांगतो आम्हाला घराकडे यायचं होतं बिर्याणी खायला जेवायला पण झाला असा विषय की आकाशची बहीण आहे त्यांचं दाजी आलेलं ते म्हणले आता आज हॉटेलला जायचं तुम्ही आला असाल तर जायचं मग जायला लागलं सकाळी मी नदीवर आलोय पोहायला ही येरवड्याची नदी आहे आणि इकडं पोहायला म्हणजे का आलोय तिकडं आम्ही गावाकडे असताना पण जातोय सवयीनुसार काल तेवढी इमर्जन्सी ऑर्डर होते म्हणून लगेच आंघोळ केली घरातल्या घरात आणि गेलो आज जरा नदी एकदम भारी वाटते कोमट पाणी आहे आणि मस्तपैकी आंघोळ करायची आता पाणी जरा जास्तच आहे पहिल्यांदा कालचे कपडे आणले ते आधी धुवून घेतो कारण इथं कोण नाही आहेत माणसे तोपर्यंत धुतलेली बरी तरी पण मी घेऊन आलेलोच म्हटलं आता धुवायचे आणि जायचं झामक्यात धुतो पहिला तर विषय काय मित्रांनो मी चाललो आहे आता कागलला कारण कार्यक्रम आहे काय तुम्हाला सांगतो उद्या कसला कार्यक्रम आहे ऑन द वेच होतं रोडवरती आणि मला इथे चाफ्याचं एक झाड दिसलं मग चाफ्याची फुलं लागलेली मग चाफ्याची फुलं मी आता घेतल्या काढताना काय व्हिडिओ करणार मोबाईल लावला मी ह्याला गाडीला त्यामुळं चाफ्याची फुलं एवढी घेतल्या लागणार आहेत उद्या कार्यक्रम काय कार्यक्रम म्हणजे कांचिराचा कार्यक्रम आहे त्यासाठी लागणार आहेत म्हटलं जाता तर दिसल्या तर घेऊयात संध्याकाळी 7:30 वाजल्यात आता आणि ही कांदाभजी खायची इच्छा झाली पण तर कांदाभजी नाहीत आता बनवून नेणार डायरेक्ट चौकोन केलास तर ते चार टोकोवर येतील ना आता म्हणजे कार्यक्रम काय आहे सांगतो मला ते कान चिरायचं म्हणून कार्यक्रम असते त्यास आमच्या कांदे जे घातलेत ना बाले तो ह्या पद्धतीने कार्यक्रम असतो मग आता थोडं तुम्हाला शॉर्ट दाखवतो काय काय असते बऱ्याच लोकांनी माहीत पण असेल काही लोकांनी माहीत पण नसेल इथं मला 2 कामं करायचे आहेत एक म्हणजे फोटोग्राफी आणि इथलं डवरी जे काय करायचं काम ते पण करायचं ज्यांचे कांचिरा कार्यक्रम आहे ते स्वतः काय धुवायला लागल्यात बघा मुंज कांचिरा म्हण रे कांचिरा म्हण मुंज ना कांचिरा म्हणतात बघा आपल्यात काढून